शरद संदीप माय मिस्टेक संदीप येतोय पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी सामना करेला विनायक नॉस्टॅकला अनिल कोळीपाईचा सामना आहे. बघूया सामन्याला सुरुवात पहिलाच ओव्हर संदीप या गोलंदाजा पहिलाच बॉल सामना करतोय विनायक यावेळेस मात्र चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय डॉट बॉल येतोय सुरुवात चांगल्या यावेळेस शरद या गोलंदाज संदीप या गोलंदाजी दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा आपटाकर चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका चेंडूला भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने चेंडू निघून जाईल हवाई सपार हा येतोय दर्जेदार षटकार विनायकच्या बॅट मधून या षटकाराने मात्र श्री गणेश होतोय पिंपलोळी या संघाचा मागण्यावर ठरू शकतोय संदीप या गोलंदाजाचा पहिला बॉल मात्र आपटाकर चेंडू होता त्यावेळेस फलंदाज मात्र बीट झाला होता दुसऱ्याच बॉल वरती मात्र षटकार ठोकलाय. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल संदीप सामना करतोय विनायक विनायक टू संदीप एस मात्र पुन्हा एकदा आपटाकर चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय दूरवरती शतरक्षक चेंडू आडला जाईल या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 7 या आकड्यावरती. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल संदीप यावेळेस मात्र एक धाव खर्च केले अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल संदीप सामना करतोय अनिल अनिल हा विस्फोटक फलंदाज आहे षटकार चौकार मारण्यात माहेर यावेळेस मात्र गोलंदाज दिशा भटकतोय आणि ऑफ साईडच्या दिशेने वाईट घोषित केला जातोय अवंतर एकदा मिळते एक धावेने संघाचा धावफलक पुढे सर केला धावफलक आपण पाहू शकाल 8 आकड्यावरती मागण्यावर ठरू शकतोय संदीप या गोलंदाजाचा. पुढील बॉल पुणे एकदा घेऊन जाईल संदीप सामना करतोय अनिल हेच मात्र पुणे एकदा उडवलाय ऑन लेग साईडच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल हवाई फायर हा येतोय दर्जेदार षटकार अनिलच्या बॅट मधून या षटकारानं संघाचा धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या फलंदाजाला मात्र रोखावं लागेल जर हा फलंदाज 2 ते 3 ओव्हर पर्यंत टिकून राहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा चांगलं आव्हान पाहायला मिळेल पिंपलोळी या संघाचा. हेच मात्र पुन्हा एकदा फुलटोस बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा दाखवून दिलाय चेंडू मात्र होईल फरार सीमा पार षटकार हा येतोय दर्जेदार पुन्हा एकदा अनिलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसराही षटकार. पुढील बॉल यावेळेस गोलंदाज मात्र प्रेशर मध्ये येतोय गोलंदाजाला कान मंत्र देण्यासाठी यावेळेस संघाचा कर्णधार या ठिकाणी येतोय. बघूया पुढील बॉल कशा प्रकारे असेल आपण पाहतोय कोलीपाईचा आपण पाहतोय पिंपलोळी या संघाची कोळीबाईच्या सामन्यामध्ये षटकातील शेवटचा बॉल आपटाकर चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने दर्जेदार फटका पुन्हा मात्र चेंडू यावेळेस सीमा पार होतोय आणि यावेळेस प्रेक्षक काय तिकडं षटकार हा येतोय षटकार या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र आपण पाहू शकाल 26 आकड्यावरती खूप मागणं ओव्हर ठरलंय यावेळेस संदीप या गोलंदाजाचा. पुढील बॉल पुन्हा एकदा दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होईल चौका आहे इकडं या चौकार आहे शेवटच्या बॉल वरती मात्र चौकार आलाय रिप्ले मध्ये दिसतंय इकडं. एक मिनिट चेक केला जातोय दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा हा सामना आहे.
षटकार आहे, षटकार. यस, षटकार दिला जाईल यावेळेस. षटकारांना संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 26 आकड्यावरती. थोडंसं क्लोज डिसिजन होता, त्यामुळे या ठिकाणं थोडंसं वेळ गेलाय. दुसरं षटक सागर. पहिलाच बॉल, याच मात्र पुणे एकदा आडवे बॅटे फटका सजवलाय क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडू आडला जातोय आणि या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 27 आकड्यावरती. उत्कृष्ट गोलंदाज अंजनेरी या संघाचे, परंतु यावेळेस पहिलं ओव्हर मागडे ठरलंय. षटकातील पुढील बॉल, येस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत चेंडू धरणीला दान होतोय. वन बाउन्स फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होतोय. या 2 धावेने संघाचा दाबाला पुढे सरकतोय 29 आकड्यावरती. षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा बॉल, सागर या गोलंदाजाचा सामना करतोय अनिल. या फलंदाजाचा विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे अंजनेरी या संघाला. बघूया पुढील बॉल, एस मात्र पुणे एकदा फुलटॉस बॉल, यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका आहे का, परंतु यावेळेस अंतर गाठलाय. चेंडू मात्र निघून जाईल हवाई सपार. हा येतोय पुणे एकदा षटकार. अनिलच्या बॅटमधून या षटकारांना संघाचा दाबलक पुढे सरकतोय 35 आकड्यावरती. मी म्हटलं ते हा फलंदाजाला रोखावं लागेल. हा फलंदाज अजूनही 2 ते 3 ओव्हरपर्यंत टिकून राहिले तर पुन्हा एकदा चांगलं आव्हान पाहायला मिळेल अंजनेरी या संघासमोर. पॉवर प्ले समाप्त होतोय. या 9 चेंडूवरती 35 धावा मिळवले. खतरनाक फटकेबाजी यावेळेस पिंपलोळी या संघाकडून. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिल आणि विनायक स्ट्रॅकवरती अनिल आणि नो स्ट्रॅकला आपण पाहू शकाल विनायक. यावेळेस पुन्हा एकदा चांगली साजेदारी आपण पाहतोय. या 9 चेंडूवरती 35 धावा. सागरचा पुढील बॉल, सामना करतो अनिल. अनिल टू सागर. याच मात्र यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. फलंदाज मात्र बीट झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या डॉट बॉल येतो. याच गोलंदाजीची आवश्यकता असेल, परंतु खूप मागडे ओव्हर ठरले अंजनेरी माते या संघाचा. यावेळेस मात्र सागरचं चांगला ओव्हर ठरतोय. सध्याची घडीला 4 बॉल फेकी केले, 9 धावा खर्च केलाय. षटकातील 5वाच बॉल, सामना करेल अनिल. याच मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. फलंदाज मात्र बीट होतोय. चकवा दिला यावेळेस फलंदाजाला, कारण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहतोय सागर या गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ते मात्र 35. षटकातील पुढील बॉल, शेवटचा बॉल, दुसऱ्या ओव्हरमधील सामना करेल अनिल. हेच मात्र हेलिकॉप्टर उडवला. यावेळेस मात्र पुणे एकदा चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफर. हा देखील येतोय दर्जेदार षटकार. यावेळेस अवघडातून सोप्यापर्यंत काढून दिलाय अनिल या फलंदाजांना बॉलला. पुन्हा येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 आकड्यावरती. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. अवघड होता हा बॉल आणि अवघडातून मात्र सोपं केलाय अनिल या फलंदाजांना. षटकार मिळून दिला आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक मात्र 32 धावा मिळवल्या 8 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी अनिल या फलंदाजाची. 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतक. शरदचा पुढील बॉल, सामना करेल विनायक. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फेकी केलाय आणि वाईट घोषित केलाय. 1 तर एकदा मिळते पिंपलोळी या संघाला. या एकदा पुढे संघाचा दाबलक पुढे सरकतोय 42 आकड्यावरती. शरदचा पहिलाच बॉल, तिसऱ्या ओव्हरमधील. यावेळेस मात्र पुणे एकदा मिस टायमिंग फटका. झेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय नाना. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय विनायक. यावेळेस मोठी मसली गळाला, परंतु अजून एक मोठी मसली मैदानाच्या आतमध्ये आहे अनिल. त्या माशाला रोखावं लागेल. यावेळेला मात्र विनायक इन द डगआउट. पहिला झटका लागतोय पिंपलोळी या संघाला. सुंदर अशी झेल आपण पाहिली नाना यांच्याकडून, परंतु ओव्हर मात्र खूप मागडे ठरले. तिसरं षटक चालू आहे. धावबलकावरती 42 धावा.
कमबॅक करावं लागेल यावेळेस. छोटासा कमबॅक करून दिलाय शरद या गोलंदाजांना तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल यस, मात्र पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने सूर्यरेखाचा चेंडू फिकी केलाय. डॉट बॉल येतोय. याच गोलंदाजीची आवश्यकता अंजनेरी माता या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 42. अगदी छोट्याचे गोलंदाज एक गोलंदाज, परंतु अनुभव मात्र खूप आहे या गोलंदाजाला. पुन्हा एकदा उडवला यावेळेस मात्र लोंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा जेलची संधी होती, संधी मात्र गमावताना आपण पाहतोय. चेंडू मात्र होतोय फरार. वन बाउंड सीमा पार चौकार. तीन बॉल अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. पहिला वाईट, पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार. तर षटकातील चौथाच बॉल घेऊन जाईल शरद. सामना करतोय भगवान तो शरद. बघूया पुढील बॉल एस, मात्र पुणे एकदा वाईटच्या दिशेने पुन्हा येतोय सुरेख चेंडू, निर्धार चेंडू आपण पाहतोय. अगदी छोटाचा पॅकेज बडा धमाका यावेळेस जिगरेने गोलंदाजी करताना आपण पाहतोय शरद. समोर फलंदाज भगवान. पुढील बॉल एस, मात्र पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन जाईल शरद. सामने घेतो भगवान यस, मात्र पुन्हा एकदा फुलटॉस बॉल यस, मात्र जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. चेंडू मात्र वेगाने सीमा पार होतोय. हा देखील येतोय दर्जेदार षटकार. भगवानच्या बॅटमधून या षटकारानं संघाचा दाबलक पुढे सरकतोय. दाबलक आपण पाहू शकाल पिंपळोळी या संघाचा 1 गडी बाद 52 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील. सामने करतो भगवान यावेळेस मात्र पुन्हा बॅक टू बॅक उडवलाय. हा देखील येतोय दर्जेदार षटकार. खतरनाक फटकेबाजी यावेळेस पिंपलोळी या संघाची. या षटकाराला संघाचा दाबलक पुढे सरकतोय 58 या आकड्यावरती. चौथा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय बाला. चौथा ओव्हर हाताळण्यासाठी बाला. पहिलाच बॉल चौथ्या ओव्हरमधील. सामना करेल अनिल. यावेळेस आडवे बॅटने फटका सजवलाय फाईन लेगच्या दिशेने. ग्राउंड फटका. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होतं. या 2 धावांनी संघाचा दाबलक पुढे सरकतोय 60 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती बाळा या गोलंदाजाला 2 धावा खर्च केलाय. अजूनही षटकातील 5 बॉल शिल्लक. या 5 बॉलवरती अजूनही किती धावा खर्च करू शकेल बाळा गोलंदाज. समोर अजूनही सलामीचा फलंदाज अनिल. 9 चेंडूचा सामना करून 34 धावांवरती खेळतोय. या फलंदाजाला रोकावं लागेल तर कुठेतरी कमी धावांचं आव्हान आपण पाहू शकाल अंजनेरी या संघासमोर. पुढील बॉल एस, मात्र हेलिकॉप्टर शॉट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होतोय. शेवटच्या मोमेंटला चेंडू आडला गेलाय आणि यावेळेस पुन्हा 2 धावा येतील. या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय. दाबलक आपण पाहू शकाल 62 या आकड्यावरती. धाव नाही घेतली का? यस, आम्ही घाबरलो तिकडे बोल आला ना, आम्ही लपू. त्या वर दिसलं म्हणून आम्हाला वाटलं 2 पळालाय. षटकातील पुढील बॉल एस, मात्र पुणे एकदा मिस टायमिंग फटका. जेल उडालाय दूरवरती क्षेत्ररक्षक आणि बघता बघता 1 धाव मात्र कंप्लीट होते.
एक धावेने संघाचा दाबलक 61 आकड्यावरती. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल बाला. सामना करतोय भगवान. यस मात्र पुणे इथे हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला 62 आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये मात्र बाला या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली. सध्याची घडीला 4 बॉलमध्ये मात्र 4 धावा खर्च केलाय. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. स्ट्राईकवरती अनिल. हेच मात्र पुणे इथं गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरमधील. बालाचा पुढील बॉल शेवटचा बॉल. सामना करतोय अनिल. याच मात्र पुणे इथं दिशा भटकलाय गोलंदाज. यावेळेस मात्र आडवे बॅटने फटका सजवलाय. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. शेवटच्या बॉलवरती मात्र चौकार आला. या चौकाराच्या मदतीने संघाचा दाबलक पुढे सरकतोय. दाबलक आपण पाहू शकाल 66 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा ओव्हर शिल्लक आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही अनिल आणि भगवान किती धावा जोडू शकतील दाबलकावरती. या 24 चेंडूवरती सध्याच्या घडीला 66 धावा जोडल्या आहे पिंपलोळी या संघानं. एक मात्र विकेट आपण पाहतोय विनायकच्या स्वरूपात. शरद शेवटचा ओव्हर. पहिलाच बॉल याच मात्र उडवला. याच मात्र कव्हरच्या दिशेने एकच धाव येईल. एक धावेने संघाचा दाबलक 67 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 5 बॉल शिल्लक. शरद या गोलंदाजा. शरदचा पुढील बॉल. सामना करेल अनिल. अनिल तू शरद. एस मात्र यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल मात्र काढणं खूप गरजेचं आहे अंजनेरी या संघाला. 2 बॉलपैकी केलंय शरद या गोलंदाजांना. एकच धाव खर्च केले. अजूनही 4 बॉल शिल्लक या ओव्हरमधील. शरदचा पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल. सामना करतोय अनिल. अनिल तू शरद. यावेळेस मात्र पुणे मिस टायमिंग फटका. जेल उडाला. जेलची संधी. फलंदाज बाद. यावेळेस मात्र अनिल या फलंदाजाची खेळी खतम केले. 39 धावा मिळवले या फलंदाजांना. पुणे एकदा चांगलंच योगदान दिलं या फलंदाजांना. परंतु यावेळेस चेंडूला सीमा पार पाठवू शकला नाही. या क्षेत्ररक्षक होता बाळा आणि सुरेख अशी जेल टिपून अनिलला डगावचा आसरा दाखवून दिलाय. दुसरा झटका लागतोय पिंपलोळी या संघाला. पुणे एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दिलीप. षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. षटकातील पुढील बॉल आपटाकर चेंडू. या फुल टॉस बॉल होता. यावेळेस डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहू शकाल. स्ट्राईकवरती हलकाचा ऑफ साईडच्या दिशेला फटका. एकच धाव येते. या एक धावाने संघाचा दाबलक पुढे सरकतोय 68 या आकड्यावरती. मात्र स्ट्राईक भगवान या फलंदाजाकडे असेल. अजूनही समोर 2 बॉल शिल्लक आहे. शरद या गोलंदाजाचा बघूया. या 2 बॉलवरती अजूनही भगवान किती धावा जोडू शकेल आपल्या संघासाठी दाबलकावरती. शरदचा पुढील बॉल. षटकातील 5वा बॉल. सामना करेल भगवान. भगवान तू शरद. यावेळेस मात्र जोरदार फटका. समोरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाईल. हवाई सफर. हा येतोय पुन्हा एकदा भगवानच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. शेवटच्या ओव्हरच्या 5व्या बॉलवरती षटकार ठोकलाय भगवान या फलंदाजांना. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल मात्र सोडणार नाही या भगवान.
षटकार मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका, पुन्हा एकदा वन बाउंस सीमा पार, हा देखील येतोय चौकार. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र 78 या आकड्यावरती 79 या धावांचं आव्हान समोर अंजनी माता या संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. अंजनी माता या संघाचे नाना आणि चिमा. तीस बॉल आणि 79 धावांचं आव्हान चेस करायच्या वेळेस अंजनी माता या संघाला. पहिल्याच ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय पिंपलोळी या संघाकडून. विनायक सामना करेल चिमा. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिलाच बॉल मात्र डॉट बॉल येतोय. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल. षटकातील दुसराच बॉल विनायक या गोलंदाजाचा सामना करतोय चिमा. यावेळेस मात्र उडवला आहे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही. या चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा येतोय दर्जेदार चौकार. या चौकाराने मात्र अंजनी माता या संघाचा श्रेयगणेश होतोय. त्याच प्रकारे धावा मिळवावं लागतील अंजनी माता या संघाला. जर आजचा विनिंग फॉल संघ ठरायचा असेल तर अशाच प्रकारे फटकेबाजी करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण मोठं आव्हान आहे पुन्हा एकदा समोर 79 धावांचा. पुढील बॉल मात्र हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न. यावेळेस सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. षटकातील पुढील बॉल चौथाच बॉल. हेच मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र अंगावरती जाऊन आदळला. यावेळेस दाबाची संधी आणि यावेळेस बघूया डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता.
आणि यावेळेस एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. एक धावने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलक आपण बघू शकाल 5 या आकड्यावरती. स्टॅकवरती आपण बघू शकाल नाना. एस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या डॉट बॉल येतोय. यावेळेस सुंदर गोलंदाजी यावेळेस विनायक या गोलंदाजी. फटकेबाजी चांगली करू शकला नाही यावेळेस, पण तो गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहू शकाल. एस मात्र आडवे बॅट जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. हा येतोय दर्जेदार षटकार नानाच्या बॅटमधून. या षटकारांना संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती. वाईट बॉल होता आणि यावेळेस नक्कीच लेग साईडच्या दिशेने खेचून काढलाय आज बॉल. दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय पिंपलोळी या संघाकडून अनिल. अनिलचा सामना करेल चीमा. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे चीमा आणि नाना. बघूया किती धावांचं योगदान देते आपल्या संघासाठी हे दोन्ही फलंदाज. षटकातील पुढील बॉल. एस मात्र पुन्हा एकदा उडवलाय लोंगोनच्या दिशेने. चेंडू मात्र होईल सीमा पार. हा येतोय पुन्हा एकदा नाना सीमाच्या बॅटमधून हा षटकार. या षटकारांना संघाचा धावफलक आपण पाहू शकाल. अंजनी माता या संघाचं 17 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल अनिल. एस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र खालच्या खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय अनिल या गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 17. षटकातील अजूनही 4 बॉल शिल्लक. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल अनिल. सामना करतोय चीमा. चीमा टू अनिल. यावेळेस तिसरा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हेच मात्र पुन्हा एकदा आडवे बॅटे फटका सजवलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडू. यावेळेस मात्र मिसफिल्डिंग. नजराटी दुर्घटना घटी. यावेळेस मात्र लक्की चौकार मिळतोय अंजनी माता या संघाला. या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र 21 या आकड्यावरती. संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. सर्कल मर्यादा समाप्त झाले. पॉवर प्ले समाप्त झालाय. या 9 चेंडूवरती 21 धावा मिळवले चिमा आणि नाणे या दोन्ही फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल. चौथाच बॉल अनिल या गोलंदाजा. सामना करतो चिमा. यावेळेस मात्र पुन्हा इथं हलकाचं कट आणि विकेट मिळतो यावेळेस पिंपलोळी या संघाला. पहिला झटका लागतोय अंजनी माता या संघाला चिमाच्या स्वरूपात. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लो डिलिव्हरी फेकी केला होता आणि चिमा मात्र इझी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात हलकाचा बॅटीचा वरचा कडा घेऊन मात्र कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. पहिला झटका. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बाला. अनिलचा पुढील बॉल. षटकातील 5वाच बॉल. सामना करेल न्यू बॅटर बाला. हेच मात्र यावेळेस पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवला. चेंडूला भिरकावून दिला लोंगाच्या दिशेने. हवाई फायर. हा येतोय दर्जेदार षटकार. बालाच्या बॅटमधून पहिल्याच बॉलचा सामना केला आणि चेंडूला मात्र सीमा पार पाठवून दिलाय 6 धावेसाठी. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 27 या आकड्यावरती अंजनी माता या संघाचा. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, याच मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक, यावेळेस मात्र सुरेख झेल, सुंदर झेल यावेळेस पाहतोय पिंपलोळी या संघाकडून. फलंदाज बाद होतोय बाला, दुसरा झटका लागतोय अंजनी माता या संघाला. धावा चांगला येत होत्या, यावेळेस चुकीचा फटका चांगला होता परंतु अंतर मात्र कमी गाठलाय आणि सुंदर अशी झेल टिपून बालाला मात्र डगावचा आचरा दाखवून दिलाय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 27 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय विनायक. 27. पहिलाच बॉल तिसऱ्या ओव्हरमधील. हेच मात्र पहिल्याच बॉल वरती हलकाचं कट आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय नाना. तिसरा झटका लागतोय अंजनी माता या संघाला. नानावरती भरोसा होता परंतु नाना या फलंदाजांना भरोसा मात्र तोडलाय अंजनी माता या संघाचा, कारण हा फलंदाज विस्फोटक फलंदाज होता परंतु यावेळेस विनायक या गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती मात्र नानाला डगावचा आचरा दाखवून दिलाय. तिसरा झटका लागतोय अंजनी माता या संघाला. विनायकच्या पुढील बॉल तिसऱ्या षटकातील दुसराच बॉल सामना करेल सागर. यावेळेस मात्र हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा मात्र कंप्लीट होतोय. या 2 धावाने संघाचा धावफलक पुढे सरकतोय 29 आकड्यावरती. तिसऱ्या षटकामधील तिसराच बॉल विनायक या गोलंदाजाचा सामना करतोय सागर टू विनायक. हेच मात्र उडवलाय पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, दूरवरती क्षेत्ररक्षक चेंडू धरणीला जाणवतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा पुन्हा मिळतील अंजनी माता या संघाला. या 2 धावाने संघाचा धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक आहे. या 3 बॉलवरती अजूनही सागर आणि मनोहर किती धावा जोडू शकतील आपल्या संघासाठी. 79 धावा चेस करायच्या आहे अंजनी माता या संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, स्लो डिलिव्हरी, फलंदाज बीट होतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल येतोय विनायक या गोलंदाजाचा. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आजच्या दिवसातला सफल झालाय. फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अंगावरती जाऊन आदळला. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 31. डॉट बॉल मात्र समीकरण अवघड करू शकतोय अंजनी माता या संघाला. याच मात्र अजूनही मनोहर मात्र मैदानाच्या आतमध्ये, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मनोहर आहे तोपर्यंत हा सामना अजूनही अंजनी माता या संघाकडे आहे. याच मात्र सफल झाला आहे. पुणे एकदा आडवे बॅटने खेळून काढायचा प्रयत्न आणि यावेळेस डॉट बॉल येतोय. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल अंजनी माता या संघाला धावसंख्या जोडली गेली धावफलकावरती 3 गडी बाद 31. अजूनही 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 48 धावा. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल मनोहरला या ठिकाणी मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगल्याच धावा मिळवाव्या लागतील. गोलंदाजी मार्गावर येतोय भगवान.
भगवानचा पहिलाच बॉल 4थ्या ओव्हरमधील. हेच मात्र पहिल्या बॉलवरती आडवे बॅटने फटका सजवला लेग साईडच्या दिशेने. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकतो 33 आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. की चांगली फटकेबाजी केली तर अंजनी माता संघ अजूनही विजय होऊ शकतोय, परंतु यावेळेस मोठे फटके मारणं खूप गरजेचं आहे मनोहर या फलंदाजाला. भगवानचा पुढील बॉल. हेच मात्र यावेळेस हलकाचा ऑफ साईडच्या दिशेने कडवायचा प्रयत्न. तितका चांगला असा डॉट चेंडू येतोय. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस पाहायला मिळतोय. भगवान या गोलंदाजाकडून षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल भगवान. सामना करतोय मनोहर. हेच मात्र यावेळेस आडवे बॅटने फटका सजवलाय. पुणे एकदा क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडू आडला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा पुन्हा मिळतील अंजनी माता या संघाला. या 2 धावांना संघाचं धावफलक 35च्या आकड्यावरती. अजूनही 9 बॉल आणि 44 धावा. मात्र समीकरण अवघड होत चाललंय अंजनी माता या संघाचा. 75% हा सामना मात्र पिंपलोळी या संघाकडे आहे. 9 बॉल आणि 44 धावा. षटकातील पुढील बॉल. हेच मात्र समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो. यावेळेस मात्र मिसफिल्डिंग. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 39 आकड्यावरती. हेच मात्र पुन्हा एकदा सफल मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा येतो डॉट बॉल. मात्र समीकरण अवघड झालंय. 7 बॉल आणि 40 धावा. मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल अंजनी माता या संघाला धावसंख्या मिळवली ती 39. तर मात्र 6 बॉल आणि 40 धावा. शेवटचा ओव्हर. दिलीप. पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. 5 बॉल आणि 40 धावा. षटकातील पुढील बॉल सफल झालाय. पुणे आडवे बॅटने जोरदार फटका सजवलाय. चेंडू मात्र फ्लॅट षटकार येतोय सागरच्या बॅटमधून. या षटकारांना संघाचा धावफलक पुढे सरकतोय 45च्या आकड्यावरती. परंतु यावेळेस खूप उशीर झालाय अंजनी माता या संघासाठी. अजूनही 4 बॉल आणि 34 धावा. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल दिलीप. सामना करतोय सागर. हेच मात्र पुणे एकदा बॅक टू बॅक. दुसराही षटकार येतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. परंतु उशीर झालाय अंजनी माता या संघाला. बॅक टू बॅक दुसराही षटकार सागरच्या बॅटमधून. या षटकारांना संघाचा धावफलक 51 आकड्यावरती. याच मात्र बघूया पुन्हा एकदा आडवे बॅटने फटका सजवलाय. फाईन लेगच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू 2-2 क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा येतोय दर्जेदार चौकार. या चौकारांना संघाचा धावफलक पुढे सरकतोय. बाउंड्री नाही का? नाही का? यस. एकच धाव येईल. अजूनही 2 बॉल आणि 27 धावा. षटकातील पुढील बॉल. दिलीप याकडून हाफ टॅकर बॉल. यावेळेस मात्र उडवलाय लोंगांच्या दिशेने. यावेळेस 1 बाउन्स सीमा पार होतोय. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 56 या आकड्यावरती. आत्तापर्यंत शेवटचा बॉल आणि 23 धावा. 101% हा सामना मात्र पोलविन संघ ठरेल पिंपलोळी हा संघ. आणि ठरला गेला यावेळेस पिंपलोळी हा संघाचा पोलविन संघ. विजय झालेला संघाचा अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे अंजनेरी माता अंजनेरी हा संघ. पराभूत झालेल्या संघाचा गोड गोड कौतुक.